एक वेळा मला स्क्रीन शो झाली की सांगा आणि 2-3 जण आपले इथं आपला मायक्रोफोन ऑन ठेवा प्लीज. ठीक, दिसत आहे तुम्हाला? येस सर. ओके ओके ठीक. ओके. बघा, आधीचे जे प्रिव्हियस पेपर्स होते ना एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हचे ते 200 मार्क्सचे होते. समजलं इथं? ते काय, ते किती मार्क्सचे होते? 200 मार्क्सचे होते. आणि आता कितीचा आहे? 250 मार्क्सचा. आणि 250 मार्क्सचा जो पॅटर्न सुरू आहे तो आहे यूपीएससीचा पॅटर्न. आणि हे तुम्हाला तर माहीतच असणार की एमपीएससी आणि यूपीएससीचा पेपर म्हणजे पूर्ण पॅटर्न म्हणजे हे केलेला, कॉपी केलेला एक प्रकारे. इथून समजलं तुम्हाला? सो आता मी खूप हळू सांगत आहे आणि बघा, तुमच्या माइंडमध्ये खूप क्वेश्चन्स येणार बट ते हळूहळू क्लिअर होतात. माझी म्हणजे टेक्निकच तशी आहे शिकवण्याची. सो तुम्हाला सध्याच्या परिस्थितीने हा वेबिनार आहे आपला GS1, GS2 आणि GS3 एवढा. म्हणजे किती 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 सब्जेक्ट घेणार मी इथं? पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. एसेचा मी ऑलरेडी घेतलाय, तो बघून घ्या. एथिक्सचा मी वेगळा घेणार आहे आणि ऑप्शनलचा मी वेगळा घेणार आहे. या या सध्याच्या वेबिनारमध्ये आपण 3 सब्जेक्ट विषयी म्हणजे 3 पेपर बद्दल बोलणार आहे. GS1, GS2, GS3. याच्यामध्ये मी सिलेबस नाही कव्हर करणार. मी फक्त स्कीम सांगणार की ओव्हरऑल स्कीम का असते. बरोबर? आता इथं 250 मार्क्सचा पेपर झाला. तर 250 मार्क्सचे जर असे पेपर जर झाले आपले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, तर आपले टोटल मार्क्स किती झाले पेपरमध्ये कोणी सांगू शकते का मला? अरे बघा, जर GS1 जर 250 मार्क्सचा आहे, सो असे 7 पेपर द्यावे लागतात, तर आपले किती झाले पूर्ण टोटल आपली? 1750. बरोबर आहे. तर 1750. आता याच्यामध्ये मी एसेचा कम्प्लीट केला 250 मार्क्सचा, ते गेले. आता मी आज किती किती सब्जेक्ट शिकवणार आहे तुम्हाला? 250, 250 आणि 250. बरोबर, 750 मार्क्स. आता नेक्स्ट हो. गोष्ट लक्षात घ्या. आता आपण थोडस, मी का हे सर्व घेत आहे तुम्हाला लक्षात येणार. 2000 UPSC, आता माझ्याकडे फक्त सध्या लक्ष द्या, बाकी गोष्टी सर्व क्लिअर होते. UPSC मध्ये 2013-14 ला मेन्सचे पेपर जेव्हा येत होते ना, तर तेव्हा पॅटर्न काय राहायचा, मी इथं सध्या हा डिस्कस करत आहे. तर ते काय करायचे, आता 250 मार्क्सचा पेपर आहे, सो मला काही ना काही क्वेश्चन तर त्याच्यामध्ये पुट करावा लागणार ना, नंबर ऑफ क्वेश्चन. सो UPSC 2013-14 ला काय करत होती, 10 क्वेश्चन प्लेस करत होती आणि प्रत्येक क्वेश्चनला, सॉरी 25 क्वेश्चन प्लेस करत होती आणि प्रत्येक क्वेश्चनला 10 मार्क्स द्यायची. लक्षात घ्या, 25 मल्टिप्लाइड बाय 10 आणि असे करून ते किती मार्क्स द्यायचे एक्झाम मध्ये? 250 मार्क्स. हे समजलं? हो हे सर. दिसत आहे काय? हो. तर तुमच्या पेपरला 2013-14, हे सर्व इम्पॉर्टंट आहे. तुमच्या पेपरला 2013-14 ला किती मार्क्स यायचे, म्हणजे किती क्वेश्चन यायचे? 25. आणि किती किती मार्क्ससाठी? 10 मार्क्ससाठी. आणि इथं जर बघा ॲरो दिसत आहे, तो प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला किती मध्ये लिहायला लागत होता? 150 शब्दांमध्ये. समजलं? सो हो. आता इथं काय झालं, इथं बघा, इथं प्रॉब्लेम काय आला, टू मेनी क्वेश्चन्स. कारण की क्वेश्चन्स खूप होते पेपरला, पेपर लेंदी होत होता, कारण की 25 क्वेश्चन लिहायचे होते आणि ते पण 150 शब्दांमध्ये. सो पेपर लेंदी होता. आणि एव्हरेज मार्किंग फ्रॉम एक्झामिनर, हा कोणी पॉईंट सांगू शकते मला, याचा अर्थ काय एव्हरेज मार्किंग फ्रॉम एक्झामिनर? म्हणजे मार्क किती येणार हे फिक्स नव्हतं नाही एक्झामिनर नाही नाही कडून. नाही 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 नाही. याचा असं आहे की बघा, मला आता माझा टार्गेट आहे 25 क्वेश्चन कव्हर करणं. सो मी काय करणार, प्रत्येक क्वेश्चनला 150 शब्दांमध्ये नाही लिहिणार, मी 100 ते 125 शब्दांमध्ये लिहिणार. मग हा. एक्झामिनर पण त्याला एक एक मार्क कमीच देणार ना. समजलं काय? कारण की पेपर लेंदी आहे, मला 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, मला 25 प्रश्न लिहायचे आहे. ऍव्हरेज मार्क देणार सर. हा, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला एव्हरेज मार्क्स आले, म्हणजे तो हा. कट ऑफ मध्ये जास्त व्हेरिएशन दिसणार नाही. लॉजिकली बघा, लॉजिकली विचार करा. आणि इच क्वेश्चन मध्ये 150 शब्द आहे, म्हणजे मी न पाहता पण हे विचार करू शकतो, मला 100च्या वरती क्रॉसच नाही करायचं लिहिताना. लक्षात आलं? म्हणजे या सिस्टीमचा ड्रॉबॅक समजला का तुम्हाला? अरे, या सिस्टीमचा ड्रॉबॅक समजला का? हा. ठीक आहे.
हे समजलं ना, हे इझी होतं. आता बघ मग यांनी काय केलं, एक्झामिनरनी काय या UPSCनी काय केलं, थोडा नवीन पॅटर्न आणला. नवीन पॅटर्न काय आणला, 2016-17ला त्यांनी काय केलं, 25 प्रश्न न विचारता, कोणाचा आवाज येता मागे, त्यांनी मायक्रोफोन ऑफ करून टाका. 2016-17ला त्यांनी काय केलं, 25 प्रश्न न विचारता 20 प्रश्न विचारले आणि 12.5 मार्क्स दिले एका प्रश्नाला. म्हणजे 12.5 मल्टिप्लाइड बाय 20 केले तर किती आले, 250 मार्क्स. मग आता यांनी व्हेरिएशन काय केलं, एक प्रश्न 200 शब्दांमध्ये लिहा सांगितलं. कोणाला दिसत नसेल तर बघून घ्या. दिसते ना, किती शब्द आहे, 200 दिसले. व्हेरिएशन समजलं ना, काय केलं त्यांनी, समजलं का तुम्हाला हे? मग आता इथं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला काय, नाही. इथं काय झालं, नंबर ऑफ क्वेश्चन्स रेड्यूस फ्रॉम 25 to 20, मार्क्स अलॉटेड टू इच क्वेश्चन काय झाले, इन्क्रीज झाले, 10 ते 12.5 झाले. आता वर्ड लिमिट किती झाली, वर्ड लिमिट इन्क्रीज झाली. बट स्टील प्रॉब्लेम काय, एव्हरेज मार्किंग. आता मुलं काय करतील, 200 नाही 150 शब्द लिहितील. समजलं, एव्हरेज मार्किंग तर कॉन्स्टंट आहे ना, हे लक्षात आलं. अरे हे लक्षात आलं काय, एव्हरेज मार्किंग कॉन्स्टंटच राहणार ना, जरी त्यांनी, कारण की प्रत्येक क्वेश्चन ते 20च मार्क्स, 20 म्हणजे 20च याच्यामध्ये विचारले जात आहे ना. आता बघा इथं त्यांनी काय केलं, मग आता नेक्स्ट पॅटर्न त्यांनी 2017 पासून सुरू केला, 17-18 पासून. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, 20 क्वेश्चन्स ठेवले एक्झाम मध्ये. पहिले 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी ठेवले आणि नंतरचे 10 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी ठेवले. आणि जे पहिले 10 क्वेश्चन त्याला 150 शब्दांमध्ये लिहायला सांगितलं आणि नंतरचे जे 10 क्वेश्चन त्याला 250 शब्दांमध्ये लिहायला सांगितलं. इथं बघा दिसत आहे 150 आणि 250, दिसत आहे काय, हा सर. ठीक आहे. म्हणजे आता इथं काय झालं, इथं ते सर्व त्यांचे जे म्हणजे जे त्यांच्याकडे जे बॅरियर्स होते ते सर्व हटले. म्हणजे बघा आता यांनी काय केलं, 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी ठेवले, 10 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी ठेवले आणि 15 मार्क क्वेश्चन ऍडेड, म्हणजे हा नवीन 15 मार्कचा क्वेश्चन ऍड केला आणि वर्ड लिमिट कशी केली, इन्क्रीज केली. याच्या पूर्वी वर्ड लिमिट किती होती, 200, बरोबर आहे, 12.5 मार्क्ससाठी. आता किती झाली, 250 झाली. म्हणजे आता तो जो आपण कॅल्क्युलेट करत होतो त्या गोष्टी, की तो म्हणजे एव्हरेज मार्किंग येणार नाही, कारण की आता तो पॅटर्न डिस्टर्ब झाला ना, ते सर्व गोष्टी सॉर्ट आउट झाल्या. हे समजलं. हा सर. आता आता मी हे का शिकवलं, याच्या मागे काय काय कारण, काय कोण सांगू शकते. हम्म याच्या मागे काय कारण आहे, बघा कारण सांगतो. हे दिसत आहे, माझी स्क्रीन शो होत आहे का, बघा आता सांग. हा तुमचा पेपर पॅटर्न आहे, MPSC ने दिलेला, ठीक. दिसत आहे, सर्वांना ऐकू येत आहे. हा MPSC काय म्हणते आपल्याला, पहिले 10 क्वेश्चन किती मार्क्ससाठी येणार बघा, 100. पहिले 10 क्वेश्चन किती मार्क्ससाठी येणार, एक क्वेश्चन 10 मार्क्ससाठी, बरोबर. आणि नंतरचे 10 क्वेश्चन किती मार्क्ससाठी बरोबर. येणार, 15 मार्क्ससाठी. हा पॅटर्न आपण डिस्कस केला ना आता. हा सर. माझं काय म्हणणं होतं, की इथपर्यंत आपण कसं पोहोचलं, समजलं ना. हा सर. हे असं म्हणजे MPSCने जर तुम्हाला हा पॅटर्न दिला तर याच्या मागचं कारण माहिती पडलं ना, की पहिलेचे 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी 150 शब्दांमध्ये आणि नंतरचे 10 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी 250 शब्दांमध्ये का ठेवले, हे लक्षात आलं. हा सर, कारण ते एवढंच मार्किंग येत होतं ना त्यामुळे. हा, तर आता इथपर्यंत समजलं, कोणाला इथपर्यंत नाही समजलं सांगा. मी तुम्हाला ते सांगून दिलं आता, की एक्झाम मध्ये MPSC तो पॅटर्न का ठेवला, त्याच्या मागे काय गोष्टी त्यांनी म्हणजे डिस्कस केले असणार, किंवा काय गोष्टी त्यांनी म्हणजे त्याचा अर्थ काय लावा. पुन्हा एकदा सांगा सर. अरे काय सांगा सर, एक वेळा मायक्रोफोन ऑन करून क्वेश्चन विचारा नीट. सध्याच्या पॅटर्न मध्ये MPSCने जो आपल्याला पॅटर्न मेन्शन करून दिलेला आहे, की पहिले GS1 GS2 GS3 मध्ये पहिले 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी येणार 150 शब्दांमध्ये आणि नंतरचे 10 क्वेश्चन
250 वर्ड्स मध्ये येणार 15 मार्क्ससाठी. तर हा पॅटर्न कसा इव्हॉल्व्ह झाला आपण यूपीसीच्या संदर्भात बघितला. तुमचा मायक्रोफोन ऑफ करून टाका ज्याचा सुरू आहे. हे समजलं? म्हणजे आपण हे बघितलं की एमपीसी इथपर्यंत आली कशी, त्यांनी यूपीसीचा एक पॅटर्न कॅरी केला, बट तो पॅटर्न कॅरी करताना यूपीसीने पण आपला पॅटर्न इव्हॉल्व्ह केला आणि तो इव्हॉल्व्ह पॅटर्न एमपीएससीने घेतलेला आहे. समजलं? इथपर्यंत काही शंका आहे तुमच्या? आणि तोच पॅटर्न काऊन चांगला आहे हे पण आपण बघितलं, कारण की एव्हरेज मार्किंग नाही होणार एक्झामिनर कडून. इथपर्यंत समजलं? कोणाला नाही समजलं लवकर सांगा. मी छोट्या छोट्या गोष्टीला खूप व्हॅल्यू देत असतो. ठीक आहे, पुढे बघू. आता मला एवढं माहित पडलं, उद्या माझ्या पेपरमध्ये काय काय येणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू, बघा यापूर्वी एमपीसीचे जे मेन्सचे जे पेपर होते ना, त्याच्यामध्ये 5 मार्क्सचा पण क्वेश्चन येत होता, 20 मार्क्सचा पण क्वेश्चन येत होता. बट एमपीसी जो आपला जो जुना पॅटर्न आहे तो कम्प्लिटली क्रॉस केला, म्हणजे जो 200 मार्क्सचा पेपर येत होता. सो त्यांनी आता जी सिस्टीम घेतली ती यूपीएससी ओरिएंटेड घेतली. त्या यूपीएससी ओरिएंटेड मध्ये पण थर्ड पॅटर्न घेतला, ज्याच्यामध्ये 10 क्वेश्चन आणि 10 क्वेश्चन म्हणजे 15 मार्क्ससाठी आणि 10 मार्क्ससाठी कॅटेगरीज केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 150 शब्द आणि 250 शब्दांमध्ये लिहावं लागणार आहे तुम्हाला. इथपर्यंत समजलं? हे समजलं? मी एक एक गोष्ट सांगत आहे तुम्हाला, एक एक गोष्ट. ठीक. आता पुढे बघा. आता माझी दुसरी अडचण काय आहे, की सर मला हे समजलं की मला 20 क्वेश्चन लिहायचे आहे. आता मला हे सांगा की त्या 20 क्वेश्चन मध्ये त्या 20 क्वेश्चनचा स्वभाव काय राहणार आहे. नेचर ऑफ क्वेश्चन. नेचर ऑफ क्वेश्चन समजतं? नेचर ऑफ क्वेश्चन. तर नेचर ऑफ क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगून देतो, तुम्हाला 3 टाईपचे क्वेश्चन येणार आहे एक्झाम मध्ये. किती? 3 टाईप्सचे क्वेश्चन येणार आहे. त्याच्यामध्ये एक पहिला क्वेश्चन राहते जनरल टाईपचा, म्हणजे त्याला मी युपीएससी ओरिएंटेड क्वेश्चन म्हणतो. युपीएससी ओरिएंटेड क्वेश्चन म्हणजे जनरल सेन्सचा क्वेश्चन, म्हणजे जो जो खूप जनरलाइज, म्हणजे बघा त्याचं उदाहरण देऊन देतो तुम्हाला, उदाहरण घेऊन समजणार. आता बघा हा क्वेश्चन आहे, याला म्हणतो मी युपीएससी बेस्ड जनरल क्वेश्चन. आता हा काय म्हणतो, डिस्कस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन विमेन इन इंडिया. तर आता हा हा इंडियासाठी दिलेला प्रश्न आहे ना, म्हणून हा जनरल क्वेश्चन होईल ना. जर सपोज तुम्हाला हिस्ट्रीचा कोणता क्वेश्चन आला, तर हिस्ट्रीच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ओव्हरऑल हिस्ट्री विचारली, लेट सपोज तुम्हाला गुप्ता पिरियड बद्दल विचारलं, तर तो जनरल क्वेश्चन झाला ना यूपीएससी बद्दल. समजलं? सेकंड क्वेश्चन पण बघा. हा, सेकंड क्वेश्चन बघा ग्लोबलायझेशनचा, तो जनरल जनरल क्वेश्चन झाला ना. म्हणजे जे 20 क्वेश्चन आहे बघा, मी आता 20 क्वेश्चनचा फ्रेमवर्क सांगत आहे. 20 क्वेश्चन तुम्हाला कसे येणार, त्याचा स्वभाव काय, नेचर काय क्वेश्चनचा तो सांगत आहे, ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला टाइप्स ऑफ क्वेश्चन म्हणजे कॅटेगरी काय क्वेश्चनची. तर पहिला क्वेश्चन काय, जनरल क्वेश्चन. समजलं? या क्वेश्चन मध्ये काय तुम्हाला डिफिकल्टी सांगा. नेचर समजला क्वेश्चनचा. जनरल क्वेश्चन समजते ना. जसा जॉग्रफीचा क्वेश्चन आहे, लेट सपोज तुम्हाला जॉग्रफीचा क्वेश्चन आला, रिव्हर्स वरती, रिव्हर सिस्टीम इन इंडिया, हा जनरलाइज क्वेश्चन आहे ना. जनरल क्वेश्चन समजला ना का. ठीक. आता दुसरा क्वेश्चन बघा, दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन काय येतो. दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन येतो मिक्स क्वेश्चन. मिक्स क्वेश्चनच्या आधी तुम्ही महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन बघून घ्या. महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन म्हणजे की जो फक्त महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. मग आता महाराष्ट्राशी रिलेटेड म्हणजे जर सपोज तुम्हाला उद्या मराठा एम्पायर वरती क्वेश्चन आला, तर तुम्हाला दुसरा एम्पायर लिहिता येणार का त्या क्वेश्चन मध्ये. नाही लिहिता येणार. आता बघा सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन काय म्हणते, संत एकनाथ आणि संत तुकाराम बद्दलचा क्वेश्चन आहे. आता हे कोणते काय, हे महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे. लेट सपोज तुम्हाला उद्या कोणते सोशल रिफॉर्मर आले, तर त्याच्याविषयी जर आला, तर तो महाराष्ट्र स्पेसिफिक झाला. समजला? सेकंड टाईप समजला क्वेश्चनचा. एक जनरल क्वेश्चन समजला, एक महाराष्ट्र स्पेसिफिक समजला. हे क्वेश्चन सर्व एमपीसी मध्ये आलेले आहे बघा, मी दिलेलं पण आहे. समजलं ना इथपर्यंत. ओके. सो आता इथं बघा, आता हे समजलं. ठीक आहे. आता इथं बघा, आता तुम्हाला दुसरा पॅटर्न देतो अजून, आणि थर्ड पॅटर्न आहे मिक्स क्वेश्चन. मिक्स क्वेश्चन म्हणजे जनरलाइज क्वेश्चन असते, बट त्याला महाराष्ट्राच्या पॅटर्न वरती विचारला जाते. महाराष्ट्राचा पॅटर्न समजते ना, महाराष्ट्राच्या आधारावरती. पहिला क्वेश्चन वाचा. जसं सॉइल इरोजन आहे, हा जनरल क्वेश्चन आहे, पण त्याला विचारलं की बाबा महाराष्ट्रामध्ये त्याचा काय इम्पॅक्ट आहे. दुसरा क्वेश्चन देतो, नक्षलवाद आहे, हा जनरलाइज क्वेश्चन आहे, बट त्याचा इम्पॅक्ट जर तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भात विचारला, तर हा कोणता क्वेश्चन झाला, मिक्स क्वेश्चन झाला. समजलं? दुष्काळ आहे, दुष्काळ हा जनरलाइज क्वेश्चन आहे, बट त्याला जर महाराष्ट्राच्या संदर्भात विचारला, तर तो कसा झाला, मिक्स क्वेश्चन झाला. समजलं? 3 टाईपचे क्वेश्चन. 3 टाईपचे क्वेश्चन समजले का.
येस सर. हम्म समजलं ना? कोणते कोणते क्वेश्चन आहे आपल्याला पटकन सांगा. तीन टाईपचे कोणते कोणते क्वेश्चन आहे? एक आहे जनरल क्वेश्चन, एक आहे महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन आणि एक आहे मिक्स क्वेश्चन. समजलं? म्हणजे हा. मला येस. उद्या 20 प्रश्न येणार आहे. कोणत्या सब्जेक्टमध्ये येणार आहे, कोणत्या पेपरमध्ये येणार आहे? GS1, GS2 आणि GS3. त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन कसे कॅटेगराईज होणार? जनरल क्वेश्चन, मिक्स क्वेश्चन आणि महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन. समजलं? येस. हम्म. आता मला हे बघायचं आहे की जनरल क्वेश्चन किती येणार, मिक्स क्वेश्चन किती येणार आणि महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन किती येणार. नंतर माझा हा ऑब्जेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. आता याचं उत्तर पण एमपीएससीने ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, जर थोडी चौकशी केली आपण तर. तुमच्या अंदाजाने कसं येणार सांगा बरं. तुमच्या अंदाजाने कसे प्रश्न यायला पाहिजे या तीन टाईपमध्ये? 20 क्वेश्चन पैकी असे किती किती क्वेश्चन कोणत्या गोष्टीला द्यायला पाहिजे? मिक्स्ड क्वेश्चन आणि स्पेसिफिक महाराष्ट्र स्पेसिफिक जास्त येतील. ठीक. आणखी जे काही असेल सांगा. म्हणजे बघा, ओव्हरऑल माझं जे म्हणणं आहे ते समजत आहे ना तुम्हाला? जर तुम्हाला उत्तर देता येतं म्हणजे तुम्हाला समजत आहे. ठीक आहे. आता पुढे सांगा तुम्ही. याचा पॅटर्न काय राहणार एक्झाम मध्ये? 20 क्वेश्चन जर तुमच्याकडे, तर पॅटर्न काय राहणार त्याचा? अरे 20 प्रश्नापैकी बघा, आता तुम्हाला उत्तर देतो, याचं एमपीएससीने उत्तर काय दिलेलं आहे हे वाचा. सेकंड नोटिफिकेशन काय होती यांची, हे बघा. विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. पूर्ण वाचा. हा का म्हणतो विथ सम, हा जो शब्द आहे ना सम, जर इथे इक्वल वेटेज असतं तर इक्वल वेटेज टू महाराष्ट्र, तर मला माहिती पडलं असतं की 10 क्वेश्चन महाराष्ट्र स्पेसिफिक येणार. समजलं? अरे हे समजलं का? समजलं? अरे जर त्या नोटिफिकेशन मध्ये असतं की विथ इक्वल वेटेज टू महाराष्ट्र, तर मला 20 पैकी 10 प्रश्न महाराष्ट्र स्पेसिफिक राहिले असते. जसा आता तुम्ही अभ्यास करता एमपीएससीचा, तर त्याच्यामध्ये हिस्ट्री महाराष्ट्र संदर्भात वाचता, जॉग्रफी महाराष्ट्र संदर्भात वाचता. मग उद्या तुम्हाला महाराष्ट्राच्या मध्ये 10 क्वेश्चन आले असते पेपरमध्ये 20 पैकी. मग तुम्हाला महाराष्ट्र संदर्भात डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करावा लागला असता. बट त्यांनी काय म्हटलंय, विथ सम वेटेज, म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्हाला 10च्या खालीच येणार. समजलं? समजलं? 10च्या कमीच येणार. मग आता 10च्या कमी येणार तर तुम्हाला मी तुम्हाला एक सांगून देतो की कसे येणार. एक लिहून घ्या, तुम्हाला ओव्हरऑल आयडिया देऊन देतो. बघा, तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन येणार आहे जनरल. ठीक आहे. जनरल क्वेश्चन. का जनरल क्वेश्चन येणार आहे? कारण की याचा सिलेबस खूप मोठा आहे. जर तुम्ही जेव्हा मी सिलेबसला हात लावणार ना, तर तेव्हा समजणार, तेव्हा तुम्हालाच आयडिया येऊन जाणार की का 10 ते 12 क्वेश्चन जनरल सिलेबसमधून येणार. कारण की तिथं ग्लोबलायझेशन, इंडियन सोसायटी, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स असे टॉपिक्स आहे. सो एवढा मोठा टॉपिकचा जर त्याच्याकडे चंक आहे, तर मॅक्सिमम क्वेश्चन कुठून येणार? जनरल क्वेश्चनमधून, जनरल टॉपिक्समधून. सो 10 ते 12 क्वेश्चन कुठून येणार? इव्हन 10 ते 14 क्वेश्चन पर्यंत पण जनरल क्वेश्चन्समधून येणार. त्याच्यानंतर 4 ते 6 क्वेश्चन तुमचे येणार आहे मिक्स क्वेश्चन. किती? 4 ते 6. आणि त्याच्यानंतर जर 2 ते 3 किंवा 2 ते 4 क्वेश्चन येणार तुमचे महाराष्ट्र स्पेसिफिक. समजलं? सॉरी, मिक्स क्वेश्चन येणार आहे 4 ते 6 आणि नंतर येणार आहे 2 ते 4 तुमचे महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन. समजलं? हे समजलं? हम्म? हे समजलं का? येस सर. म्हणजे हा मी सर. काय मी काय सांगितलं की उद्या तुम्हाला 20 क्वेश्चनला कॅटेगराईज केल्यानंतर आपल्याला 3 गोष्टी भेटल्या. 3 गोष्टीमध्ये भेटले जनरल क्वेश्चन, मिक्स क्वेश्चन, महाराष्ट्र स्पेसिफिक. मग आपल्याला एमपीएससीने एक नोटिफिकेशन दिली, त्याच्यामध्ये सांगितलं विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. तिथून आपल्याला हे समजलं की अर्धे क्वेश्चन नाही येणार, अर्ध्याहून कमीच येणार आहे. बट त्याच्यामध्ये पण आपल्याला हे समजलं की जनरल क्वेश्चनचे टॉपिक्स खूप जास्त आहे, म्हणून जनरल क्वेश्चन जास्त येणार. ते किती येणार? 10 ते 14 येणार. कधी 10 येऊ शकतात, कधी 12 येऊ शकतात, कधी 14 येऊ शकतात. आणि मिक्स क्वेश्चन किती येणार? 4 ते 6 येणार. आणि महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन किती येणार? 2 ते 4 येणार. समजलं? इथपर्यंत समजलं? हा.
डन आहे येस सर. डन. हा. ठीक. आता नेक्स्ट टार्गेट काय आपला नेक्स्ट टार्गेट काय आहे नेक्स्ट टार्गेट मग क्वेश्चन कसे येणार एक एक बघा एक एक चॅप्टर खुलत आहे ना तुमच्या पुढं एक एक गोष्ट खुलत आहे ना माझी हा शिकवायची सर. पद्धत हेच आहे समजलं आता सर मग क्वेश्चन कसे येणार सर्वात महत्वाचं असते लेअरिंग ऑफ क्वेश्चन जर ज्याने एसे केला असेल त्याला समजणार लेअरिंग काय असेल स्टील इथं सांगून देतो 3 बॉक्सेस आपल्याकडे 1 2 3 लक्ष द्या 1 2 3 बॉक्स आहे ते सपोज जो पहिला बॉक्स आहे त्याची जी ओपनिंग आहे ते मोठी आहे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये मोठे चॉकलेट्स ठेवलेले आहेत मोठे चॉकलेट्स म्हणजे कॅडबरी टाईप त्याच्यानंतर जो खालचा बॉक्स आहे त्याची ओपनिंग छोटी आहे त्याच्यामध्ये छोटे चॉकलेट ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर जो थर्ड बॉक्स आहे त्याच्यामध्ये एकदम छोटे चॉकलेट्स ठेवलेले आहे आणि त्याची ओपनिंग छोटी आहे सो आता मला सांगा तुम्हाला जर मी तुम्हाला कोणत्या बॉक्स मधले चॉकलेट्स लवकर पीक होणार अरे 3 डब्बे आहेत त्या 3 डब्यामध्ये एकच ओपनिंग आहे आणि पहिल्या डब्यामध्ये मोठे चॉकलेट्स ठेवले नंतर छोटे आणि पहिल्या डब्यामध्ये तुमचा एकदम इझिली हात जाते नंतर थोडा तर तुम्हाला इझी प्रकारे कोणते चॉकलेट्स उपलब्ध होणार पहिल्या बॉक्स मधली बरोबर आहे नंतर नंतर सेकंड आणि लास्ट थर्ड. आणि लास्ट आणि थर्ड पण किती अडचणीने तुम्हाला केअर करता येणार कॅटर म्हणजे अडचणीने घेता येणार बरोबर समजलं आणि फर्स्ट बॉक्स मध्ये मोठे चॉकलेट्स असो बेनिफिट्स पण जास्त मिळणार समजलं कारण की मोठे चॉकलेट्स हो. आहे सो याचा अर्थ काय की लेअरिंग म्हणजे याला म्हणतात लेअरिंग ऑफ क्वेश्चन्स आता लेअरिंग ऑफ क्वेश्चन म्हणजे त्याचं उदाहरण देऊन देतो इथून तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया भेटणार माझं काय सांगणं होतं हा प्रश्न विचारा पहिला प्रश्न वाचा फक्त व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी डिस्कस द इम्पॉर्टंट अप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी मी काय विचारलं बायोटेक्नॉलॉजी बद्दल सांगा आणि इम्पॉर्टंट अप्लिकेशन बायोटेक्नॉलॉजी सांगा म्हणजे तुम्हाला वाटेल ते अप्लिकेशन सांगा हेल्थ रिलेटेड ॲग्रिकल्चर रिलेटेड ठीक आहे मेडिसिन रिलेटेड काही पण सांगा तुमच्याकडे म्हणजे हा क्वेश्चन पहिल्या बॉक्समध्ये चालला की नाही बघा बरं ज्याची ओपनिंग मोठी आहे हो. आणि मोठे चॉकलेट्स भेटणार म्हणजे काही पण लिहा काही पण वाटेल ते लिहा याला काही लिमिटेशन आहे का समजलं हे समजलं हा सर. म्हणजे कोणत्या लेअर हा मध्ये गेला लेअर 1 मध्ये सेकंड क्वेश्चन वाचा बरं व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी सेम क्वेश्चन आहे बघा युपीएससीचा क्वेश्चन आहे बरं मी काही दुसरं तिसरं नाही मांडत आहे बट त्यांनी काय केलं आता मला अप्लिकेशन सांगा बायोटेक्नॉलॉजी फक्त हेल्थ रिलेटेड एनर्जी रिलेटेड आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड आता माझा स्कोप जो आहे ना कमी झाला माझी ओपनिंग कमी झाली हो. ही झाली लेअर 2 समजलं समजलं हो. आता थर्ड क्वेश्चन वाचा बरं ज्यांनी एसीचा वेबिनार केला स्पेसिफिक बायो. ज्यांनी एसीचा वेबिनार केला ना त्यांना बरोबर समजणार आहे ठीक आहे हे समजलं थर्ड थर्ड बघा आता थर्ड मला सांगा बरं बघा आता तुम्हाला सांगा थर्ड किती हार्ड आहे किती इझी आहे सांगा थर्ड इझी आहे स्पेसिफिक बायोफॉर्म्स बद्दल नाही विचारलं. नाही इझी आहे नाही इझी आहे काऊन इझी आहे अरे तुम्हाला 250 सॉरी शब्दां हार्ड आहे. थर्ड सॉरी हा तर हा स्पेसिफिक गेला तो. हा समजलं जर तुम्हाला बायोफार्मच नाही हार्ड तर आहे. तुम्हाला एक हा. वर्ड पण नाही लिहिता येणार आता इथं तर तुम्हाला स्पेसिफिक गेला तो हा इथं तुम्हाला बायोफॉर्म. स्कोप आहे बरोबर आहे म्हणजे ओपनिंग कमी झाली ना समजलं हे दिसत आहे काय समजलं काय हो सर. हम्म म्हणजे आता इथून काय लक्षात आलं सांगा की उद्या माझ्याकडे 20 प्रश्न आहे मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा 20 प्रश्नामध्ये लेअर 1 लेअर 2 लेअर 3 चे समजले क्वेश्चन कसे येणार लेअर 1 येणार लेअर 2 येणार लेअर 3 येणार मग मला सांगा उद्या तुमचा पहिला पेपर आहे पहिला एमपीएससीचा पहिला पेपर आहे डिस्क्रिप्टिव्हचा मग 20 पैकी एमपीएससी लेअर 1 मध्ये किती क्वेश्चन विचारणार पहिला पॅटर्न आहे तो म्हणजे पहिला वर्ष आहे तो मॅक्झिमम. समजलं लॉजिक हो सर. लेअर 2 मध्ये किती क्वेश्चन जाणार हा सर. लेअर 3 च्या जास्तच जाणार लेअर 3 मध्ये जास्त नाहीच हा विचारणार बरोबर रेअरली हा ठीक विचार. आहे लॉजिक समजलं ना म्हणजे काय होणार की उद्या तुम्हाला म्हणजे आता इथून काय जे तुमची एक हे होती ना की जी मेंटॅलिटी की युपीए म्हणजे एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह हार्ड नाही आहे हार्ड नाही आहे हार्ड समजलं हो सर. तुम्हाला जर हे माहिती असणार की काय होणार आहे तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला सर्व माहिती आहे की उद्या तुम्ही काय करणार आहे म्हणजे लिहून घ्या मी तुम्हाला आधी काय लिहायला सांगितलं की मिक्स क्वेश्चन किती जाणार जनरल क्वेश्चन किती जाणार आणि महाराष्ट्र रिलेटेड किती क्वेश्चन जाणार त्याच याच्यामध्ये लिहा की 12 ते 16 क्वेश्चन
तुम्हाला सांगतो 12 ते नाही 16 14 ते 16 क्वेश्चन जाणार लेयर 1 मध्ये फक्त. किती? 14 ते 16. त्याच्यानंतर 2 ते 4 क्वेश्चन जाणार तुमचे लेयर 2 मध्ये आणि त्याच्यानंतर 2 क्वेश्चन, मी तुम्हाला सांगतो हे 2 क्वेश्चन पण मी खूप बोलत आहे, हार्डली एक क्वेश्चन जाणार तुमचा लेयर 3 मध्ये. म्हणजे 250 मार्क्स मध्ये फक्त 2 क्वेश्चन तुमचे जर बघितले, 30 मार्क्सचे जर बघितले आपण, तर ते लेयर 3 मध्ये चालले. म्हणजे तुमचा 200 मार्क्सचा पेपर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की लेयर 1 आणि लेयर 2 मध्ये येणार, आणि लेयर 1 मध्ये तर 150 प्लस मार्क्स येणार आहे. फक्त आता तुम्हाला इथून फक्त त्या गोष्टीचा बाऊ नका करून घेऊ तुम्हाला येत नाही. हो सर. समज समजला? लेअरिंग समजली? हो सर. हा सर. त्याच्या आधी समजला नेचर ऑफ क्वेश्चन? समजला? त्याच्या येस सर. आधीचं समजला? त्याच्या आधीचं समजला? मी तुम्हाला कुठून घेऊन आलो, कुठपर्यंत घेऊन आलो समजलं? मी लक्षात घ्या, मी सिलेबसला माझ्या एसेच्या वेबिनार मध्ये पण टच नाही केलं, मी इथं पण टच नाही करणार. मी एक हप्ता पण सिलेबसला टच नाही करणार. बट मी तुम्हाला सिलेबसला असं टच करून देणार की तुम्ही म्हणसाल की बस आता मला क्रिस्टल क्लॅरिटी आली, आता मला काही वाचायची गरज नाही. इथपर्यंत समजलं? म्हणजे हा इथून कॉन्फिडन्स जनरेट झाला ना आपल्याला. की आणि बघा हे जे आहे ना, हे जे उदाहरण दिले ना, हे 2004 2009 हे तुमच्या समोर युपीएससीने मांडलेले क्वेश्चन आहे. वरती जे उदाहरण दिले संत एकनाथ संत तुकाराम ते एमपीएससीने दिलेलेच आहे. मी कोणता माझ्या याच्यातून बनवलेला क्वेश्चन नाही आहे. हे फक्त एक अनालिसिसचा एक भाग असते, जो आता जो मला येते किंवा कोणाला पण येते, बट ते तुम्हाला तो पोचला असणार नसणार पोचणार, बट मी प्रोव्हाइड करत आहे. दॅट्स इट. ठीक आहे. आता इथून माझा नेक्स्ट टॉपिक काय झाला? नेक्स्ट टॉपिक की सर सर्व समजलं. आता सांगा पेपर कसा लिहितात. बरोबर. आता क्वेश्चनचे आन्सर कसे लिहितात. तर तर आपण काय करू, आन्सर रायटिंगचे टेक्निक्स असतात. काय असतात? टेक्निक्स. मला तुम्ही सांगा की जर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स पाहिजे तर सर्वात आधी तुमची प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय पाहिजे पेपरमध्ये? प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय पाहिजे? 20 क्वेश्चनचा जर तुम्हाला पेपर दिला मी, म्हणजे आहेच तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी चालले, 150 शब्दांमध्ये लिहायचे, नेक्स्ट 10 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी आहे, 250 शब्दांमध्ये लिहायचे. पहिला प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे? अरे पहिला प्रायमरी क्वेश्चन क्वेश्चन नीट रीड करून समजून घेतला पाहिजे. नाही. कंटेंट त्याच्यात हा आपल्याकडे तयार पाहिजे. ठीक आहे, हे तर पहिली गोष्ट आहे ना. बेसिक गोष्ट काय? बेसिक गोष्ट ही आहे की पेपर कम्प्लीट झाला पाहिजे. समजलं? हा. कारण की प्रत्येक क्वेश्चनला 15 मार्क्स आहे, 10 मार्क्स आहे. जर तुम्ही मिस केले म्हणजे तुम्ही 10 मार्क्सने मागे राहणार. बरोबर. पहिला ऑब्जेक्टिव्ह तो आहे. दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की माझी रायटिंग स्पीड तेवढी पाहिजे की मला 10 मिनिटामध्ये 150 ते पावणे 200 शब्द लिहिता आले पाहिजे. हे बेसिक रिक्वायरमेंट आहे, एसीच्या वेबिनारमध्ये मी दिलेली आहे, ते बघून घ्यायचं. झालं. थर्ड गोष्ट आहे की मी 150 ते पावणे 200 शब्द नाही लिहू शकत, आणि जर मी लिहायला पण गेली तर तो जो एक्झामिनर आहे तो माझी रायटिंग पाहून बोर होऊन जाणार. मग मला काही ना काही गोष्टी इव्हॉल्व कराव्या लागणार, जेणेकरून मी शॉर्टकट अप्लाय करणार रायटिंग, म्हणजे याच्यामध्ये आपल्या या आन्सर रायटिंगमध्ये नवीन नवीन मेथड्स अप्लाय करणार, म्हणजे त्याला एंटरटेन करणार मी माझ्या रायटिंग स्किलमुळे. हो. जसं तुम्ही लहानपणी स्केलनी बॉक्सनी डायग्राम बनवत होते, त्याच्यानंतर अंडरलाईन करत होते, म्हणजे त्या याला खूप चांगले मोठे अल्फाबेट्स कॅपिटलमध्ये लिहित होते. समजलं ना? म्हणजे डिझाईन टाईप ओव्हरऑल स्ट्रक्चर चांगला, नीट अँड क्लीन. सो असे काही टेक्निक्स आहे आन्सर, म्हणजे त्याला शॉर्टकट म्हणा किंवा त्याला पेपर वेळेच्या आत कम्प्लीट करायचं म्हणा, किंवा 20 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे म्हणा, किंवा जास्त मार्क्स फेच करायचे म्हणा, ह्या सर्व गोष्टी अप्लाय होतात कोणत्यामध्ये? मल्टिपल टेक्निक्समध्ये. हे टेक्निक्स काय आपण जाणून घेऊ. मी सध्या तुम्हाला कोणताच आन्सर प्रोव्हाइड नाही करत आहे, टेक्निक्स प्रोव्हाइड करत आहे. पहिली टेक्निक आहे मल्टिपल डायग्राम. बरोबर आहे. मल्टिपल डायग्राम. आता मल्टिपल डायग्राम कशी असते बघा. हे आहे हब अँड स्पोक डायग्राम. आता मला इथे बेनिफिट्स ऑफ एसडी लिहायचं आहे, सेल्फ हेल्प ग्रुप. ठीक आहे. तर सॉरी, सेल्फ हेल्प, हा 5G आहे. ठीक आहे. तर आता बघा मी काय केलं, मी याला लाईन मध्ये न लिहिता कशामध्ये लिहिलं? हब अँड स्पोक मॉडेल. समजला? दिसला यांनी कसं लिहिलं? हे ओव्हरऑल हे जे आहे ना, हे एक्झाम्पल आहे, म्हणजे ज्या स्टुडंट्सनी दिलेलं आहे एक्झाम, म्हणजे पेपर दिले त्यांचे उदाहरण आहे. बघा त्यांनी काय केलं, स्पेस वाचवली आणि थोडं एंटरटेनिंग वाटत आहे ना, असं जर मी स्पोक बनवला. समजलं ना? हो. मग आता इथंच मी बेनिफिट्स ऑफ ग्लोबलायझेशन, आता तोच तसं तसं जो लास्ट क्वेश्चन आपण घेऊ इथं, ऍडव्हान्टेजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता लिहा बरं असं. समजलं? हा झाला पहिला.
याच्यामध्ये डायग्राम मध्ये सेकंड काय आहे? हा बघा, हा शहरों की समस्या आहे. झालं, प्रॉब्लेम्स ऑफ अर्बनायझेशन. बरोबर हो. झालं. हे टेक्निक्स. ट्री डायग्राम ड्रॉ केला मी. बघा याने कसा ट्री डायग्राम ड्रॉ केला पेपरमध्ये. बघा, दिसला. आता ट्री डायग्राम कशामध्ये ड्रॉ करसान तुम्ही? हिस्ट्री रिलेटेड. याच्यानंतर हे आले, याच्यानंतर ते आले, शब्दांमध्ये न लिहिता. बरोबर. किंवा रिव्हर सिस्टीम मध्ये ट्रिब्युटरीज मध्ये हे याची ट्रिब्युटरी, हे याची ट्रिब्युटरी. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी डायग्राम बघा, वॉटरफॉल मॉडेल. वॉटरफॉल मॉडेल कशामध्ये बघा, वॉटरफॉल मॉडेल कशामध्ये डायग्राम करसान तुम्ही? जर तुम्हाला कोणती मुघल एम्पायर दाखवायचं आहे, मुघल एम्पायर मध्ये पहिले कोण आलं, नंतर कोण आलं, ठीक आहे, बाबर आला, नंतर कोण आलं ते बघा, हुमायून आला, नंतर कोण आलं ते बघा. हा, सो असं तुम्ही हे बघा, समजलं. त्याच्यानंतर हे सायकल डायग्राम आहे, सायक्लिकल डायग्राम बाजूच्या अशा डायग्राम्स आहे. हे याच्यात पिरामिड डायग्राम कशामध्ये बघा, इनइक्वॅलिटी दाखवलेली त्यांनी, कम्पेअर केलेला हो. 3-4 गोष्टीला. समजलं ना, मी तुम्हाला एक्झाम्पल पण देत आहे. सो आलं लक्षात तुमच्या? आता म्हणजे मी डायग्राम सेक्टरमध्ये किती बघितल्या बघून घ्या. किती बघितले? हब अँड स्पोक मॉडेल, ठीक आहे, ट्री डायग्राम, वॉटरफॉल मॉडेल अँड सायक्लिकल मॉडेल, त्याच्यानंतर पिरामिड डायग्राम. आता नेक्स्ट पॅटर्न काय माझा? पॉईंट वाईज रायटिंग. पॉईंट वाईज रायटिंग आपण कधी करतो हे मी तुम्हाला नंतर सांगणार, बट आता इथे लक्षात घ्या, पॉईंट वाईज रायटिंग काय असते? जेव्हा आपल्याकडे कंटेंट खूप जास्त आहे लिहायसारखा, आणि आता मला त्याला लँग्वेज मध्ये नाही लिहायचं मोठं मोठं करून, मग मला फक्त पॉईंट मेन्शन करायचं, कारण की मला पॉईंट्स आहेत, मला एक्झाम्पल पण माहिती आहे, आणि मला इम्प्रेशन टाकायचं, मला मला खूप इन्फॉर्मेशन आहे. सो मी काय करणार? पॉईंट वाईज रायटिंग करणार. 1 2 3 4 5. समज म्हणजे याच्यामध्ये काय झालं, बस. मी थोडक्यात पॉईंट पण मांडला, एक्झाम्पल पण दिला, आणि मला जास्त लिहिण्याची गरज पण नाही पडली, आणि मी मार्क्स पण जास्त फेच केले. समजलं? पॉईंट वाईज रायटिंग हो सर. समजली? हे त्याच्यानंतर कीवर्ड्स प्लेसमेंट. कधी कधी काय होते, कीवर्ड्स प्लेसमेंटमध्ये म्हणजे मला त्याला इम्प्रेस करायचं आहे, किंवा मला खूप मोठ्या शब्दांना छोट्या वर्ड्समध्ये लिहायचा आहे, मग मी तो एक वर्ड टाकून देईल कीवर्ड्समध्ये. म्हणजे खूप कीवर्ड्स येतात कीवर्ड्समध्ये, म्हणजे सबका साथ सबका विकास, बेटी बढाव, म्हणजे बेटी बढाव बेटी बचाव, जे पण आहे म्हणजे ब्रीद वाक्य जे आहे त्याला प्लेस करून टाकायचं. ते ते तुमचं काम करून जातात मोठ्या वाक्यांचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? सेंटेन्स फॉर्मिंग, पॅराग्राफ रायटिंग. कधी कधी काय होते, तुम्हाला नाही येत काही गोष्ट. मग आता तुम्हाला ब्लफ करायचं समोरच्याला, एक्झामिनरला. मग तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये, डिग्रीमध्ये काय करत होते? काही पण लिहून आणत होते, फक्त तुम्हाला भरवायचं आहे ना. मग तुम्ही काय करत होते? तिथलच्या तिथं त्याला, समजलं माझं काय म्हणणं आहे? मग त्याला पॅराग्राफ हो. मध्ये लिहा. जर तुम्ही त्याला, कारण की तुम्ही पॉईंट वाईज लिहूच नाही शकत ना. म्हणजे तुम्हाला काही येतच नाही, पॉईंट वाईज मध्ये कसं लिहिणार? जर तुम्हाला येतच नाही तर तुम्ही डायग्रामच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार? मग तुम्हाला ते पॅराग्राफला खेचायचं असते, की एक शब्द माहिती आहे मला, मग मी तिथलच्या तिथं घोटणार. कारण की मला माहिती आहे, मला जर अर्धा मार्क जरी भेटला तरी चालते, पण मला पाहिजे. समजलं? हे मेथड आहे. त्याच्यानंतर अजून कोणती मेथड आहे? त्याच्यानंतर क्रिएटिव्ह स्किल्स बघा. हे बघा, क्रिएटिव्ह स्किल्स, मॅप काढायचा. आता यांनी काय केलं? कोल कुठे कुठे बघितला, टर्शरी, गोंडवाना, धारवाड. यांनी काय केलं? मॅप दाखवला. मॅप मध्ये दाखवलं कृष्णा व्हॅली मध्ये आहे, कृष्णा बेसिन मध्ये आहे, इथं काश्मीर आणि लद्दाख मध्ये, आसाम मध्ये आहे. बघा, ठीक आहे. तर इथं त्यांनी मॅप दाखवला, त्याचं अर्ध काम मॅपनेच करून दिलं. आता त्याला लिहायची गरज नाहीये. आता हा बघा, ही दिसत आहे तुम्हाला सर्वांना? तर यांनी बघा काय केलं, ही लहानपणी काढत होतो ना आपण. हे लक्षात आलं का तुमच्या? हे लहानपणी काढत होतो आपण डायग्राम. बघा, झाड होते, पाणी आलं, मग नंतर आपण घर बांधले, नंतर त्याची लेअर कमी झाली पाण्याची. हम्म समजलं? एन्क्रोचमेंट. हा पेपर माहिती आहे कोणाचा आहे? हा ऑल इंडिया रँक 1 अनुदीप दुर्शेट्टी सरांचा आहे. त्यांनीही केलेला आहे, म्हणजे एक्झाम मध्ये सर्व व्हॅलिड आहे. समजलं ना तुम्हाला? हो तुम्ही हे सर. पण करू शकता. सो इथून तुम्हाला काय लक्षात आलं? आता मी, जर माझ्याकडे 10 मार्क्सचा किंवा 15 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये या टाईपचे टेक्निक्स यूज करू शकतो. समजलं? कोणते कोणते? मल्टिपल डायग्राम समजलं? पॉईंट वाईज रायटिंग कशी करायची? आता हे तुम्ही ठरवसाल ना, की तुम्हाला कोणता क्वेश्चन कसा हँडल करायचा आहे. म्हणजे काय होते, की जर मी कोणाचा पेपर चेक करू राहिलो, तर मला बोर नाही होणार एक, आणि तुम्हाला पण ते लिहायला सोपं जाणार, कारण की तुम्हाला 150 ते पावणे 200 शब्द लिहायचे. जर मी डायग्राम काढतो तर माझे 150 शब्द तिथंच कमी झाले. म्हणजे 150 नाही, बट अराउंड 50-60 शब्द तर कमी झाले, आणि मार्क्स पण मला तेवढेच मिळाले ना.
समजलं. पॉइंट वाईज रायटिंग मध्ये मी एक्झाम्पल पण खूप जास्त पुट करू शकलो, पॉइंट वाईज रायटिंग पण खूप करू शकलो. कीवर्ड्स प्लेसमेंट मध्ये तर मला अजून चांगलं बेनिफिट आहे की मी मोठे मोठे शब्द टाकले, त्याच्यानंतर सेंटेन्स फॉर्मिंग आली पाहिजे. पॅराग्राफ रायटिंग मध्ये मी त्याला ब्लफ केलं, अर्धा मार्क्स फेच करायसाठी क्रिएटिव्ह स्किल्स मॅप दाखवले, चीट्स कोड सांगितले तुम्हाला मी. समजलं ना, ही त्याची मेथड्स आहे, हे 20 क्वेश्चन लिहिण्याची मेथड्स आहे. ओके ओके ठीक. आता नेक्स्ट काय आपलं? ठीक आहे. ओके. सो इथपर्यंत होतं आता जे काही होतं. आता तुम्हाला सांगा काय. ठीक आहे. आता आजचा वेबिनार इथपर्यंतच डन आहे आपला. आता तुम्हाला काय नाही समजलं हे सांगा. हॅलो सर. बोला. मी दुपारी तुमचा वेबिनार अटेंड केला होता सर. मला एक म्हणजे एक डाऊट होता, तो विचारू शकते का? आता तुम्ही जसं आन्सर रायटिंगचं सांगितलं ना, कोणत्या पद्धतीनं करायचं. मला हे विचारायचं होतं, आपण मगाशी एसे रायटिंगचं जे तुम्ही मेन बॉडी साठी जे पॉइंट सांगितले होते ते इथं पण लागू होतील का सर? आता उदाहरणार्थ डायमेन्शन्स जे सांगितले होते तुम्ही नाही इथं नाही दुपारी. लागू होत. नाही इथं लागू नाही होत. मी सांगेन. अरे कशी काय लागू होणार इथं? इथं ते थोडक्यात डायमेन्शन लागू होतात, बट मी सध्या इथं बघा, इथे जर मी मेन्शन नाही केलं ना, सो इथं तुम्हाला तेवढंच घ्यायचं सध्याच्या परिस्थितीमध्ये जेवढं मी सांगत आहे. मी करणार क्लिअर. मी ओव्हरऑल स्ट्रक्चर सांगितला. बघा हे तुम्हाला माहिती होतं का आधी जे मी सांगितलं ते महत्वाचं आहे. माहिती नव्हतं सर. मी तुम्हाला फ्रॉम 0 पासून इथपर्यंत आणलं. नाही ते मगाशी आता तुम्ही म्हणले ना बॉक्स 1, बॉक्स 2 आणि बॉक्स 3, त्याच्यामुळे मग मला वाटलं मग तसंच कोणताही क्वेश्चन तसंच कॅल्क्युलेट होते ना लेअरिंग मध्ये. तर फक्त तो एसेच्या टाईप मध्ये होता, हा क्वेश्चनच्या फॉर्मॅट मध्ये. तेच विचारायचं होतं सर ठीक. मला. ते आणखी तुम्ही सांगितलं ना मगाशी. आणखी एक क्वेश्चन विचारायचं. बघा काय झालं, मी तुम्हाला कुठून कुठपर्यंत आणलं हे समजलं, हे महत्वाचं होतं आज. म्हणजे उद्या माझ्या डोक्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला अजून एकदा सांगतो. 20 प्रश्न येणार आहे, 10 प्रश्न 10 मार्क्ससाठी येणार आहे, 150 शब्दांमध्ये लिहायचे. पुढचे 10 प्रश्न 15 मार्क्ससाठी येणार आहे, 250 शब्दांमध्ये लिहायचे. ते क्वेश्चन 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होणार आहे. एक जनरल क्वेश्चन म्हणजे युपीएससी ओरिएंटेड क्वेश्चन, सेकंड महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन आणि थर्ड मिक्स क्वेश्चन म्हणजे महाराष्ट्र प्लस जनरल क्वेश्चन. त्याच्यामध्ये तो 12 ते 14 क्वेश्चन जनरल जाणार, कारण की त्याचा सिलेबस मोठा आहे. 4 ते 6 क्वेश्चन मिक्स जाणार आणि 2 ते 4 क्वेश्चन महाराष्ट्र स्पेसिफिक जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ते 20 जे क्वेश्चन आहे, जे 3 कॅटेगरीमध्ये कॅटेगरीज होणार आहे, ते त्याचा लेअरिंग काय, लेअरिंग मध्ये लेअर 1, लेअर 2, लेअर 3. लेअर 1 चे क्वेश्चन येणार आहे आपल्याला 14 ते 16. त्याच्यानंतर लेअर 2 चे क्वेश्चन येणार आपल्याला 4 ते 6. नंतर लेअर 3 चा क्वेश्चन येणार आहे फक्त 2 किंवा 1. ठीक आहे. त्याच्यानंतर या क्वेश्चनला लिहायचं कसं, प्रत्येक क्वेश्चनला का लिहायचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते पण मी सांगून दिलं. त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या टेक्निक्स बघितले. त्याच्यामध्ये पॉइंट वाईज रायटिंग बघितली, त्याच्यामध्ये डायग्राम बघितली, त्याच्यामध्ये सेंटेन्स फॉर्मिंग बघितली, त्याच्यामध्ये पॅराग्राफ रायटिंग बघितली, त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्ह स्किल्स बघितल्या वेगवेगळ्या टाईपच्या. समजलं? आता काही राहिलं सांगा. आणि ही गोष्ट मी फक्त 3 पेपरसाठी अप्लाय केलेली आहे, GS1, GS2, GS3. कारण की ही स्कीम GS1, GS2, GS3 साठीच लागते. कारण की तिथं हा पॅटर्न जो मी सांगितला तो पॅटर्न अप्लाय होते, किंवा हे जे टेक्निक सांगितले ते टेक्निक्स अप्लाय होतात, किंवा जे मार्किंग सांगितली 15 क्वेश्चन म्हणजे 15 मार्क्स आणि 10 मार्क्स ते अप्लाय होते. एसेचा मी ऑलरेडी घेतलेला आहे, एथिक्सचा मी नंतर घेणार, ऑप्शनलचा मी नंतर घेणार. आता सांगा काय राहिलं का? मी तुमच्या सिलेबसला टच नाही केलेलं अजून. सिलेबसला जर मी टच करायला गेलो तर 15 दिवस लागतात. मी जस्ट तुम्हाला ओव्हरऑल स्ट्रक्चर देत आहे. ओव्हरऑल स्ट्रक्चरला थोडं फॅमिलियर होऊन जा आणि इथून बघा की मला काय नव्हतं माहीत आणि काय माहिती पडलं. इथून तुम्हाला एक फक्त पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला असणार की मला बेसिक्स काय आहे, बेसिक्स जे उद्या तुम्हाला नाही माहिती ते माहिती पडले आणि ते चांगल्या पद्धतीने माहीत पडल्या. कारण की जे मी तुम्हाला सांगितलं आज की हेच का, हे मी तुम्हाला फॉर्म 0 सांगितलं की 12.5 मार्क्सचा क्वेश्चन का नाही, का 10 मार्क्सचे 25 क्वेश्चन 10 मार्क्सचे का नाही, का असंच. त्याच्यानंतर का जनरल क्वेश्चन जास्त येणार, का महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन कमी येणार, कारण की त्या नोटिफिकेशन मध्ये लिहिलेला विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, विथ इक्वल वेटेज टू महाराष्ट्र नाही लिहिलेलं तिथं. समजलं? आता काही असेल तर सांगा, 5 मिनिटांनी आपण कन्क्लूड करू. अरे काही पण आहे तुम्हाला यार, एवढे मी 2-2 अडीच तास नव्हतो उठत मागच्या 2 वर्ष आधी मी जे वेबिनार घेतले होते.
या पॅटर्न बद्दल सध्या काही क्वेश्चन असेल तर विचारा.